करुणाकर करुणाघन भक्तवत्सल पांडुरंग परमात्म्याच्या अपार असीम कृपा आशीर्वादानं या परमपूज्य प्रातस्मरणीय रघुनाथ महाराज परभणीकरांच्या कडकडीत वैराग्यानं धुवून पुसून स्वच्छ झालेल्या या साधक भूमीमध्ये सर्वांना चालवणारा बोलणारा माझ्या पाठीशी उभा असलेला पांडुरंग आणि चालता बोलता माझ्या समोर असलेला पांडुरंग या दोन्ही पांडुरंगाच्या मध्ये असलेला आपल्या सर्वांना दोन्ही हात जोडून अंतःकरणापासून विनम्रतेनं नमस्कार करीत आहे, प्रणाम करीत आहे, राम राम करीत आहे. राम राम सर्वांना. कारण राम आणि कृष्ण हे आमच्या संस्कृतीचे श्वासोश्वास आहेत. आयुष्यातून राम आणि कृष्ण बाजूला पडला तर काय होईल याचं उत्तर देताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, जेव्हा वेगळी मासळी ऐसा तुका. जर आमच्या आयुष्यातून हे दोघं जण जर मजा केला म्हणून आमचा प्रारंभ होतो जय जय रामकृष्ण हरी. हा राम आणि हा कृष्ण याच्या ओढीनं आपण सर्व इथे एकत्रित आलो. ज्यांच्या वाणीद्वारे मला या सेवेच्या अनुषंगानं आदेश प्राप्त झाला ते आमचे बंधू ॲडव्होकेट रमेशरावजी गोळेगावकर, ज्यांना जय जय रामकृष्ण हरीचा वसा आणि वारसा अनुवंशानं आपल्या पिताश्रीकडून, त्यांना सद्गुरू मोतीराम महाराजांकडून ज्यांना असा वसा आणि वारसा लाभला आहे, त्यांच्या उदारतेमुळं आपल्या सर्वांच्या सोबत आज आपण एकत्रित हरी चर्चा करणार आहोत. सज्जन आहे तशी वारीबद्दल खूप माहिती सुद्धा आता खूप जणांना आहे. परंपरेला आलेल्या आपल्या वारवडिलांकडूनची माहिती तर आहेच, परंतु गुगल महर्षीकडून सुद्धा पुष्कळ माहिती माणसांना मिळत आहे. असंच हे वारीचं चिंतन रमेशरावांनी डोक्यात बसलेल्यापासून आम्हाला असं वाटलं की पंढरपूरचा पहिला वारकरी कोण आहे. जे दिंडीर वन होतं तिथे आपली घरची लक्ष्मी रुसून गेली म्हणून पंढरपूरला पहिल्यांदा कोण आलं फारच मला मनातून गुदगुल्या व्हायच्या. पांडुरंग हा पंढरपूरचा पहिला वारकरी आहे. दोन कारणासाठी परमात्मा पंढरीला आले. ते आपल्या या संप्रदायाचं अधिष्ठान समजावं, पाया समजावा. पंढरपूरला पांडुरंग परमात्मा कमरेवर हात ठेवून उभा राहिले. ते कोण्या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकण्यासाठी नाही, कोण्या प्रवचनकाराचं प्रवचन ऐकण्यासाठी नाही, कोण्या विचारवंताचं विचार प्रबोधन ऐकण्यासाठी नाही, तर आई बापाच्या सेवेसाठी भगवंताला सुद्धा तिष्ठत ठेवणाऱ्या पुंडलिकाला अभिवादन करण्यासाठी
पहिल्यांदा पांडुरंग परमात्मा जे पंढरपूरमध्ये आले, म्हणून मात्या पित्याची सेवा हा आपल्या वारकऱ्यांचा हा पहिला महामंत्र आपण समजावा. आपल्या आई वडिलांना आपण कोण्या अवस्थेमध्ये घेत आहोत, कोण्या अवस्थेमध्ये पाहत आहोत, याचा अंतरंगी विचार पुंडलिक रायांनी शिकवला. मग तिथून ती वीट टाकली, विटेवर उभा केला. विटेवरचा म्हणून विठ्ठल, विष्णू म्हणून विठ्ठल, बीचा केला ठोबा म्हणून विठ्ठल. अशा अनेक व्युत्पत्ती त्या पांडुरंगाला मिळाल्या. पण हा माझा परमात्मा उभा आहे हे सांगण्यासाठी आहे की जीवनामध्ये सदैव उभं राहणं. आळसानं, निष्क्रियतेनं पडून राहण्याचा पांडुरंग माझा देव नाही, तो उभा राहणारा आहे. तो नुसता उभा राहणारा नाही, तर माझ्या जनाबाईच्या गवळ्या नेसणारा आहे. माझा पांडुरंग परमात्मा कर्मयोगी आहे. जात दळून दळून जर हाताला फोड आले तर त्या फोडावर फुंकर खाणारा माझा पांडुरंग आहे. सज्जन हो, त्याच्या चिंतनात, त्याच्या स्मरणात, त्याच्यावर प्रेम करत असताना माझ्या आयुष्यावर कोणतंही जरी संकट आलं, कोणतंही जरी दुःख आलं, तर त्या दुःखावर फुंकर घालणारा मी आहे हे गरजून सांगणारा माझा पंढरपूरचा पांडुरंग आहे. त्याच्या समोर सगळ्या जनाबाई, त्याच्या समोर सगळ्या मुक्ताबाई, त्याच्या समोर सगळ्या सखूबाई, त्याच्या समोर सगळे सावत्र बाबा, त्याच्या समोर सगळे चौथा मेळा. आपल्या चरित्रातून त्याने सांगितलं की संसार हा सुखदुःख आहेच. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही होते आहेच. परंतु त्या दुःख बांधवडी संसाराला सुद्धा सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याचा आनंद सोहळा करीन मी. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन. तिन्ही लोक अट मात्र एकच आहे, जाई नगे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुली. तो या दुःखाच्या प्रपंचामध्ये सुद्धा मला सुख देणारा आहे, मला जपणारा आहे. असं म्हणतात की जनाबाईला आंघोळीला परमात्मा ईशानाचं पाणी घेऊन जायचा. माझ्या जनाबाईची डोका केस विंचरायचा. सावता बाबाच्या मनामध्ये कृपान लागायचा. माझा पांडुरंग माझ्या सुखदुःखात माझ्या सोबत राहतो. तुमच्या माझ्या जीवनामध्ये सुद्धा सुखदुःखाचे प्रसंग जेव्हा वारंवार येतात त्यावेळेला अलगदपणे त्या संकटातून बाहेर कोण काढतं, असा इतिहास आहे. आपल्याला 700 वर्षापूर्वीपर्यंत आतापर्यंत तर माहित नाही. आणि आजही वारीमध्ये फिरत असताना जर वारकऱ्यांबरोबर बोललात, थोडी चालणारी वारी जर बोलणारी करता आली, बघा प्रयत्न करून पहा. इथं तुम्ही सगळे पांडुरंगाच्या भक्तीनं ओतप्रोत आहात. वारकऱ्यांबरोबर जरा दिंडीमध्ये बोलण्याचं जर आपण अनुष्ठान केलं, बोलण्याची जर उपासना केली, बोलण्याची जर तपश्चर्या केली, तर त्या तपश्चर्येतून त्यांच्या मुखातून जी अमृताचे झरे वाहतील, त्या झऱ्यानं आपल्या असं लक्षात येईल की त्यांच्या अमृत वर्षानं आमचं जीवन आनंदी होऊन जाईल.
वारकऱ्याशी जर बोललो तर आपण तर कोणाच्या जीवनामध्ये व्यवहारामध्ये सुख कमी नाही, परंतु तो नाचत गात पांडुरंगापर्यंत जातो त्यावेळेला तुमच्या माझ्या जीवनातल्या दुःखाला कवटाळून बसणाऱ्या तुमच्या मला तो पांडुरंग स्वरूप वारकरी जो बोलेल. म्हणून माझी थोडीशी निरूपणाच्या प्रारंभिक परभणीच्या भाविक युवकांना एक थोडीशी विनंती आहे. बाकीचा जरी फारसा भाग नाही झाला तरी आपल्या परभणी जिल्ह्यातून जेवढ्या दिंड्या निघत असतील तेवढ्या दिंड्यांचे जे दिंडी प्रमुख आहेत अगदी वारीत का भेटू त्यांना एक वर्षभराचा कार्यक्रम आपण हा घेऊ शकू का? जरा विचार करा. माझी आपल्या पायाशी विनंती आहे, प्रार्थना आहे की आपल्या परभणी जिल्ह्यातून किती दिंड्या निघतात, त्या दिंड्याचे दिंडी चालक कोण आहेत, दिंडी ती केव्हापासून सुरू झाली, त्या दिंडीमध्ये त्यांना काय अनुभव आले, या अनुषंगानं जर आपण एखादा प्रकल्प हाताशी घेतला आणि त्यांना जर बोलतं केलं, त्याचा जर संग्रह करता आला. सोलापूरचे डॉक्टर नवी नाईक यांनी हा प्रयोग काही दिंड्यांच्या बाबतीत केलेला आहे आणि दिंडी चाललेली ज्ञानोबाची मध्ये त्याचा त्यांनी ग्रंथ रूपाने ते प्रकाशितही केलेला आहे. तर आपणही परभणी जिल्ह्यातून जर असा काही एखादा उपक्रम वर्षभरामध्ये या सगळ्या दिंडी चालकाशी आपल्या परभणीपुरता जरी आपण विचार करून पाहिलं तर आपल्याला असे अद्भुत अनुभव त्यांच्याकडून ऐकायला मिळतील की ज्याची आपण कल्पना करू शकतो. हा एक ग्रंथ परभणीकरांनी प्रगट करावा आणि सर्व समाजासमोर ठेवावा असं एक मला सुरुवातीला आपल्या समोर एक विनम्र असं आवाहन ठेवायचं आहे. 700-800 वर्षापूर्वीपासूनची तर वारीचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे. विषय आला होता की ज्ञानोबा तुकोबा वारी मंडळ जे परभणीचं आहे त्यांनी अनेक वर्षापासून 2 दिवस 4 दिवस 5 दिवस असे मंडळी वारीला घेऊन गेले, वारीचा आनंद त्यांना दिला. पुढेही तो चालत राहील वारीचा आनंद. ही वारी करीत असताना या वारीचा आनंद अवश्य घ्यावा. हा वारीचा आनंद घेत असताना माझ्या जन्माच्या पहिल्या श्वासापासून ते माझ्या मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत माझं जे आयुष्य आहे ती एक दिंडीच आहे, ती एक वारीच आहे. याची हृदयामध्ये प्राणप्रतिष्ठा केली तर या वारीचा जो अनुभव आहे हा अनुभव माझ्या जीवनाला पांडुरंगमय करण्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. की माझं जीवन सुद्धा वारी आहे. मी जे चालतो, माझं जे आयुष्य आहे ती सुद्धा वारी आहे. जीवाकडून शिवाकडे घेऊन जाणारी, देहाकडून देवाकडे घेऊन जाणारी, सच्चिदानंदापर्यंत नेऊन पोहोचवणारी माझं आयुष्य वारी व्हावं. माझा श्वासोश्वास भगवंताचं भजन व्हावा. माझं कर्म माझ्या हातातला टाळ व्हावा. माझ्या हातून समाजाला जो आनंद मिळेल तो माझ्या गळ्यातला मृदंग व्हावा. आणि जिथं कुणी दुःखी असेल, जिथं कुठे यातना असतील, जिथं कुठे वेदना असतील, तिथं जर मी धावत गेलो तर ते माझं चलन पांडुरंगाच्या गाभाऱ्यापर्यंतची यात्रा व्हावी. असं काहीतरी लौकिक दृष्ट्या पागलासारखं, वेड्यासारखं जीवन व्हावं. माझा देह वारी व्हावा, माझा देह मृदंग व्हावा. नाहं वसामि वैकुंठे योगिनाथ हृदये मग भक्त्या यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. माझं जीवन पांडुरंगाचं भजन व्हावं. आत्मत्वं गिरिजानंदी सहचरा प्राणशरीरं ग्रहे पूजा ते विषय भोग रचना निद्रा समाधी स्थिती
संचारः पदयो प्रदक्षिणमिति स्तोत्राणि सर्वागिरो यद् यद् कर्म करोमि तत्ताखिलं शंभो तव आराधनं. हे परमात्मा, माझं प्रत्येक कर्म तुझी आराधना व्हावी याचा वस्तुपाठ शिकवण्यासाठी वारीमध्ये अवश्य जावं. विठ्ठल पंतांनी सुद्धा वारी सुरू केल्याचा एक इतिहास आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या पिताश्रीपासूनचा. परंतु आज आपण लौकिकदृष्ट्या जे वारीचं स्वरूप पाहतो त्या स्वरूपाला एवढा ठोस आकार याच्याही आधी ज्ञानदेवी रचना पाया उभारलेल्या देवालया इथपासून अनेक वारकरी एक दुप्त 4-5 जणांच्या समूहामध्ये वारीला जात होते. परंतु आज जे आपण वारीचं असं वैकुंठासारखं दर्शन घेतो, वैकुंठ तुल्य. परवा महाराजांची गजानन महाराजांची जेव्हा पालखी आली, परभणीमधून जेव्हा ती पुढे जात होती, आमच्या गंगाखेडपर्यंत आली, ती पाहत असताना जो एक वैकुंठ तुल्य आनंद मिळतो तसं तिचं ठोस स्वरूप, शिस्तबद्ध स्वरूप याचा कसा अंतःकरणातून शुभारंभ हा परमपूज्य नारायण महाराज देहूकर म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे सुपुत्र यांनी केले. तुकाराम महाराजांची दिंडी देहूहून पंढरपूर पर्यंत जाण्याची जी पादुकांची सोहळ्यामध्ये रूपांतर करून केली ती नारायण महाराजांनी केली. आणि असं वाटायचं त्यांना. आपण कधी दिंडीत गेला असाल तर वेळापूर अशी धावा म्हणून एक जागा असते, धावा, त्याला धावा म्हणतात. तिथं वारकरी थोडस धावतात, खेळतात. तर तिथं म्हणे असं की तुकाराम महाराजांना त्या वेळापूरच्या त्या टेकडीवरून असं दिसलं की समोर पंढरपूरच आहे आणि ते तिथून धावत सुटले. तुकाराम महाराज यांच्या हृदयामध्ये पंढरपूर बद्दल काय स्थान आहे याची ओढ नारायण महाराजांना लागली. आणि मग काय खायचं, काय सोबत खायचं, काय सोबत खायचं म्हणून महाराजांविषयीचा अत्यंतिक आदर, श्रद्धा, भक्ती पादुकासहित नारायण महाराजांनी गावातली मंडळी गोळा करून शिस्तबद्ध लावून तावत मृदंगाच्या गजरामध्ये लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने असा जयघोष करीत देहूची तुकाराम महाराजांची पालखी. ज्ञानेश्वर माऊलींची जी दिंडी आहे, पालखी आहे, या पालखीच्या जन्माचा इतिहास फार अद्भुत आहे. आपल्या सगळ्यांना जर तो माहीत असेल तर फार चांगली गोष्ट आहे. माहीत नसेल तर तुमच्या समोर नम्रतेने मी ठेवू इच्छितो की ज्ञानेश्वर माऊलीची जी पालखी सोहळा आहे हा साधारणतः 200 वर्षापासूनचा आहे. तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा त्याच्यापेक्षा खूप जुना आहे. ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा कसा सुरू झाला? सातारा जिल्ह्यामध्ये आरफळ म्हणून एक गाव आहे. त्या आरफळमध्ये पांडुरंगावर नितांत भक्ती असलेलं एक पवार आडनावाचं कुटुंब आहे. त्या परिवारामध्ये एक मुलगा जन्माला आला. त्यांनी त्याचं नाव ठेवलं हैवती. हैवती पवार कालखंड जुना असल्यामुळं तत्कालीन थोडंफार शिक्षण घेतल्यानंतर हैवती बाबा पवार हे खूप धष्टपुष्ट होते. ती प्रकृती त्यांची खूप बलवान होती. त्यांची तब्येत बळदंड होती आणि काहीतरी पराक्रम करून दाखवावा, मुसाफिरी करून दाखवावी, युद्धामध्ये काहीतरी विजय मिळवून दाखवावा अशी अंतःकरणामध्ये फार तीव्रता होती.
आणि म्हणून या युद्धाच्या आणि पराक्रमाच्या इच्छेनं हैबती बाबा हे जात 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 ग्वाल्हेरला पोहोचले आणि ग्वाल्हेरचं जे शिंदे साम्राज्य होतं घराण्याचं त्या ठिकाणी ते सेवेमध्ये होते. खूप पराक्रम हैबती बाबांनी केलेला आहे आणि त्याच्यानंतर आयुष्याच्या संध्याकाळी त्या ग्वाल्हेरच्याच परिसरामध्ये असताना पूर्व परंपरेनं पूर्व संस्कारानं ज्ञानोबा माऊलीविषयी अंतःकरणामध्ये अत्यंत ओढ निर्माण झाली आणि असं वाटलं की आता हे सगळं सोडून द्यायचं. सरकारला प्रार्थना केली, सरकारने त्यांची विनंती मान्य केली, खूप मोठं खजाना देऊन, खूप मोठी आर्थिक उपलब्धी देऊन, घोडदळ, पायदळ आणि त्याच्यावर अनेक दागिने वगैरे असं भरगच्च दिलं आणि त्यांची तिथून निरोप समारंभ केला. त्या सह्याद्रीच्या कड्याच्या दऱ्याखोऱ्यामध्ये त्यांना दरोडेखोरांनी पकडलं. दरोडेखोरांनी पकडलं, सगळं त्यांच्याजवळचे दागदागिने, अलंकार, सगळी संपत्ती हिरावून घेतली आणि त्यांच्या सोबत असलेल्यांना सुद्धा दोरखंडानं बांधलं, आपल्या गुहेमध्ये नेऊन कोंडलं आणि त्यांच्या बोलण्यातून असं लक्षात आलं की यांना जर मोकळं सोडलं, या सरदाराला जर मोकळं सोडलं तर हा सरदार आपल्याला भारी आहे, म्हणून असा दोरखंडात असतानाच यांचा खात्मा करायचा, यांना मारून टाकायचं असा निर्णय झाला. सगळी संपत्ती हिरावून घेतली आणि आता जीव हिरावून घ्यायची वेळ आली. योगायोगानं नेमकं त्यावेळेला त्या दरोडेखोरांचे जे सरदार होते त्या सरदारांची बायको बाळंती होती आणि तिला मुलगा झाला आणि हा तिकडे गेल्यानंतर तिनं सांगितलं की देवानं आपल्याला इतक्या वर्षानंतर जीव भेट दिला आहे, आम्हाला परमेश्वरानं मुलगा दिला आहे, एक जीव दिला आहे, आता तुम्ही ज्यांना पकडलंय त्यांचा जीव घेऊ नका, त्यांना सोडून द्या. आणि मरणाच्या दारातून हैबती बाबा पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सोडून देण्यात आलं. सुटल्यानंतर सगळे आपापल्या घरी गेले, पण हैबती बाबा मात्र सातारा जिल्ह्यामध्ये आरपडला गेले नाही. ते सरळ तिथून आळंदीला आले. हैबती बाबा सरळ आळंदीला आले आणि आळंदीला आल्यानंतर असं सांगतात की रात्रीच्या 12 वाजल्यापासून ते दुपारच्या 12 वाजेपर्यंत समाधी समोर हैबती बाबा भजन करायचे. हैबती बाबांच्या संदर्भामध्ये असा इतिहास आहे की हैबती बाबांच्या भजनामुळे ज्ञानेश्वर माऊलींची समाधी डोलायची. बोलू ऐसे बोले, जेने बोले विठ्ठल बोले. एकदा असा प्रसंग आला की खूप मोठा पाऊस, खूप मोठा पाऊस, खूप मोठा महापूर, एवढा महापूर झाला की सगळी आळंदी उडून गेली. हैबती बाबा झाडावर चढले. 7 दिवस हैबती बाबा झाडाच्या कोण्या उंच एका फांदीवर थांबून तिथून पांडुरंगाचं आणि ज्ञानेश्वर माऊलीचं भजन करत आहे. 7 दिवसानंतर पूर उतरला. गावकऱ्यांच्या मनामध्ये असं आलं की याच्या आधी कधी झालं नव्हतं, हे कोण बाबा आलाय, तो भजन करायलाय, त्याच्यामुळेच पूर आला, याला हाकालून द्या. हैबती बाबांना आळंदीतून हाकालून देण्यात आलं. हाकालून ज्यांनी दिलं त्यांना 4 दिवसांना असं स्वप्न पडलं की ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना सांगितलं की हैबती बाबा कुठे असतील तिथून त्यांना बोलून घ्या, त्यांचं भजन ऐकल्याशिवाय आम्हाला करमत नाही. पुन्हा हैबती बाबांना तिथं आणलं आणि काही कालखंडानंतर ज्याप्रमाणे नारायण महाराजांना प्रेरणा झाली त्याप्रमाणे हैबती बाबांना प्रेरणा झाली आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका गळ्यामध्ये 2 पादुका गळ्यामध्ये माळेसारख्या घातल्या आणि ते पंढरपूरला जायला निघाले. ते पंढरपूरला जायला निघाल्यानंतर त्यांच्या सोबतची माणसं येत गेली.
त्या माणसांचा समाज हा गावोगावी वाढत गेला. आणि असं करीत करीत त्यांच्या ते जेव्हा सरदार होते, जेव्हा राजदरबारामध्ये सेवेला होते, तेव्हा शितोळे सरकार म्हणून त्यांचे एक मित्र सरदार होते. त्यांनी सांगितलं की जर असं जर होणार असेल तर माझ्या सरदारकीच्या ताफ्यातील 2 घोडे आणि निशाण आम्ही दिंडी बरोबर देऊ. मग तिथून अनेक ठिकाणी दिंडीच्या जेवणाच्या सोयीची व्यवस्था करण्यात आली. असं होत 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 वर्षानं हैबती बाबांनी केलेली प्रारंभ केलेली ही दिंडी ज्ञानेश्वर माऊलीची मोठ्या ताकदीनं चालायला सुरुवात झाली. अनेक वर्ष घोडे, घोडदळासोबत निशाण्या, त्यांच्यासोबत काही नियम असं करून ही दिंडी सुरू झाली. हैबती बाबा पवारांनी सुरू केलेली ही दिंडी आपल्याला जर जमलं तर आपण जेव्हा केव्हा आळंदीला दर्शनाला जाल तेव्हा आपल्यापैकी काहींनी हैबती बाबांची समाधी पाहिली आहे का? आळंदीला बऱ्याच जणांनी पाहिली म्हणून हात वर केला, पण हात वर केलेल्यांची संख्या थोडी कमी आहे. आळंदीला गेलेल्यांची संख्या भरपूर आहे. आळंदीला भरपूर जण गेलेले आहे. हैबती बाबाची अशी परिक्रमा करताना अगदी ईशान्य कोपऱ्यामध्ये त्यांचं मूर्ती मंदिर आहे. आणि अजून एक लक्षात ठेवू आपण, पंढरपूरला जशी नामदेव महाराजांची पायरी आहे, ऐका, पंढरपूरला जशी नामदेव महाराजांची पायरी आहे तशी आळंदीला हैबती बाबांची पायरी आहे. त्या पायरीला नमस्कार करून आता पुन्हा जेव्हा आळंदीला जाल तेव्हा काळजीपूर्वक ही गोष्ट आपण पाहाल अशी मला खात्री आहे की तिथून हैबत म्हणजे मध्ये प्रवेश करत असताना आता पत्रा वगैरे तिच्यावर लावलेला आहे, त्याच्या खाली पादुका आहेत आणि ती हैबती बाबांची पाहिजे. हैबती बाबांनी आमच्यावर उपकार केला, नारायण महाराजांनी आमच्यावर उपकार केला की ज्यांनी आम्हाला दिंडी दिली, ज्यांनी आम्हाला वाणी दिली, ज्यामुळं आज 21व्या शतकामध्ये आजच्या युगामध्ये आम्ही अत्यंत जिज्ञासेनं आणि उत्सुकतेनं वाणीकडे पाहतो. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्ण सर्वेश्वर पूजनाचे, ही संप्रदायाची शिकवण. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असा उद्घोष आणि ज्ञानोबा तुकारामांच्या गजरामध्ये बेभान होणारा वारकरी हे रूप पाहून नवी पिढी आश्चर्यचकित आहे की ही काय शक्ती आहे, हे काय सामर्थ्य आहे, याच्या पाठीशी काय आहे. याच्या पाठीशी आमच्या सर्व वारकरी संतांनी जो वात्सल्याने भरलेला भक्ती मार्ग ठेवला आहे की भक्ती म्हणजे काय, तर भक्ती म्हणजे एकमेकांवर प्रेम करणे, नितांत प्रेम करणे, देहावर नव्हे, त्या देहाच्या आत जो भगवंत आहे त्या भगवंतावर प्रेम. नारदीय भक्तिसूत्रामध्ये या भक्ती प्रेम स्वरूप म्हणून सांगितले. नितांत प्रेम करण्याची क्षमता. जे का आनंदले गांधले त्यासी म्हणे जो आपुले, तो ती साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. ही शिकवण संतांची, ही शिकवण वाणीची. आपापल्या संतांच्या स्थानापासून त्या ह्या 2 घटनेला प्रेरणा घेऊन अनेक भक्तांच्या दिंड्या सुरू झाल्या. टाळमृदंगाचा घोष सुरू झाला आणि टाळमृदंगाच्या घोषामध्ये अंगावर रोमांच यावा, अंतःकरण संगतीत व्हावं, हृदय भरून यावं. दिंडीतले वारकरी चालत असताना, पाहत असताना लक्षातच येत नाही की कधी डोळे भरून आले. हे डोळे म्हणजे का भरून आले? काहीतरी त्याचं आमचं नातं आहे, ते आमच्यासाठी कुठेतरी आहे. ते पाऊल चालतात ते त्यांच्या स्वार्थासाठी नव्हे,
पंढरीला जाणारा कोणताही वारकरी कोणतीही इच्छा कोणतीही मागणी पांडुरंगासमोर ठेवायला जात नाही. वैयक्तिक कोणतीही अभिलाषा न ठेवता अभिलाषा एकच आहे की अवघाची संसार सुखाचा करीन, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछित तो ते लाहो. आणि हीच अंतःकरणामध्ये इच्छा ठेवून वारकरी दिंडीमध्ये सहभागी. त्या वारकऱ्यांची वारीला तर आपण अवश्य जाऊ, जातही असतो, परंतु जर नाही जाता आलं तर वारकऱ्यांच्या सेवेचे उपक्रम काय वारकऱ्यांची सेवा करता येईल. आमच्या गंगाखेडला मुलांनी एक सुंदर उपक्रम त्यांचा चालू आहे गेल्या 10 वर्षापासून. तिथे सगळे संध्याकाळी मुक्कामाला आलेल्या वारकऱ्यांचे हात पाय दाबून त्यांच्या आरोग्य त्या दिवशी त्यांच्या उद्घाटनाच्या दिवशी या शहरातले अत्यंत ख्यातनाम आणि अत्यंत आदरणीय डॉक्टर जे कटिंग साहेब होते, त्याच्यानंतर नाईक साहेब होते, तिथं मुद्दा होते. तिथे मला याच्याबद्दल माझ्या हृदयामध्ये फार अपार श्रद्धा आहे, कारण ही संतकुळाशी संबंधित मंडळी आहे. यांच्या पूर्व परंपरेमध्ये प्रत्यक्ष संतांनी अवतार घेतलेले आहे आणि म्हणून ही अशी वारकऱ्यांची सेवा व्हावी. काही ठिकाणी वारकरी जिथं मुक्कामाला येतात तिथं जेवायला घातलं जातं. त्याच्यामध्ये जेवलेल्या वारकऱ्याची उष्टी पत्रा उचलून काढण्याचं जरी आपण काम केलं तर त्याच्या इतकं भाग्यवान काम कोणतं नाही आणि त्याच्या इतकं उद्धार कार्य कोणतं नाही. वारकरी जेवायला बसावेत आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर त्यांना मला तुम्ही तुमचं ताट उचलू नका आणि त्यांचं ताट आपण उचलावं. अरे पण साक्षात भगवंत जेवला आणि त्याचं उष्ट खरकट ताट आपण उचलत आहोत, याच्यापेक्षा अंतःकरणाला आनंद देणारी आणि संसाराचे सगळे दुःख विसरायला लावणारी कोणती घटना असू शकते. आम्हाला आठवतं की दिल्लीमध्ये जाताना मला वाटतं त्या जेजुरीच्या पुढे मारण्याच्या आधीमध्ये रोडवर बरेच प्रशिक्षित पायाला मालिश करणारे तज्ञ बसलेले असतात आणि ते वारकऱ्यांची मालिश करतात, वारकऱ्यांना सेवा करतात. अनेक जण दिंडीमध्ये जेवण देतात. वारीमध्ये या म्हणून सुद्धा कोणाचं आमंत्रण नाही आणि वारीमध्ये आलेल्या वारकऱ्यांना खाऊ घाला म्हणूनही कोणाचा आदेश नाहीये. कोण चालवतं, कोण बोलावतं, कोण तुम्हाला पळवतं, रात्र तुम्ही का जागे राहता, कोण लागतो पांडुरंग तुमचा, कोण लागतात वारकरी आमचे. या सगळ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये माझ्या जनाबाईपासून ज्ञानोबापासून निळोबारायापर्यंतच्या संतांनी समाजामध्ये जो संस्कार रुजवला आहे त्या रुजवलेल्या संस्काराचं मला माहित नाही की 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला परमेश्वराने विराट रूप दाखवलं ते कसं होतं हे मला माहित नाही, पण मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे की परमेश्वराचं विराट विश्वरूप पाहायचं असेल तर वारीच्या दिंडीमध्ये पहा. तुम्हाला हजारो हाताचा सहस्त्रशिल्का सहस्त्रपुरुषा असा हा परमात्मा साक्षात 11व्या अध्यायातला अर्जुनाला दिसलेला परमात्मा आपल्या सगळ्यांना दिंडीमध्ये पाहायला, आपल्या सगळ्यांना पाहायला. आपण फार भाग्यवान आहोत, मात्र ते भाग्य ओढून घ्यावं, पोचावं, जावं. कामाच्या व्यापातून एखादा महिना काढावा. काल 2 आकडे आले, 5 लाख वारकरी तर तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीमध्ये आताच आहे. काही 5 लाख लोकांना कामं नाही, काही यांना घरच्या समस्या नाही, काही यांना घरचे सुखदुःख नाही. अरे हे सगळे सुखदुःख फेकून देऊन जरा पायी वारीमध्ये जर नाचून पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल भगवंत पाहण्यासाठी वैकुंठाला जायची गरज नाही, पांडुरंगाला पाहण्यासाठी, महाविष्णूला पाहण्यासाठी वैकुंठाला जायची गरज नाही. पागलासारखं वारीमध्ये नाचा, वारीमध्ये फिरा. अरे याच्यापेक्षा दुसरं
म्हणून तर भगवंतानं आधी रचिली पंढरी आणि मग वैकुंठ ठरले. तिथं तरी तप करावं लागल, काही उपासना करावं लागल. इथं फक्त हे जे पायाचं चालणं आहे. सज्जन हो, एक विचार आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. वारी पायी आहे, पाया आहे. लक्षात घ्या, पाया जर शुद्ध तर देह पवित्र. वारी कुठून कुठपर्यंत आहे? माझ्या पायापासून सुरू होणारी वारी ही पांडुरंगाच्या दृष्टीपर्यंत आहे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मला दिसावा, तो मला दिसावा असं म्हणतात की देवाला पाहण्यासाठी गेलेले तुकाराम महाराज या सगळ्या संस्कारांना देव पाहायला गेलेले तुकाराम महाराज त्यांनी आपली अभंगातून अभिव्यक्ती सांगितली. देव पाहावया गेलो संतांनी सांगितलं, देखिला देखिला बहिणा देवाचा देव. हिमालयाच्या एका उंच उंच कड्यावर घट्ट साचलेला बर्फ जेव्हा सूर्यनारायणाच्या कृपेनं तपश्चर्येनं वितळून त्याची धार जमते आणि ती धार जेव्हा अनेक धारा एकत्रित होत 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 प्रवाहित होते, तिची गंगा होते, ती हिमालयाच्या उंच टोकापासून धावत राहते, धावत जाते, धावत जाते, धावत जाते. माझा वारकरी या प्रपंचाच्या हिमालयातून धावत जातो, धावत जातो. धावणाऱ्या नदीला विचारलं, माय तू कुठे चाललीस? माझ्या वारकऱ्यांना विचारलं, बाबा तुम्ही कुठं चाललात? त्या नदीने सांगितलं मी कुठं चाललंय. नदीने सांगितलं मी समुद्राच्या भेटीला चालले. नदी धावते कुणासाठी? नदी कुणासाठी धावते? नदी वाहते कुणासाठी? तिथून निघालेली तिला ओढ कोणाची आहे? तिला ओढ समुद्राची आहे. समुद्रासाठी ती धावत असते, धावत आहे. तिला विचारलं, तू कुठं का धावत आहेस? अविरत धावत आहेस, रात्रंदिवस धावत आहेस, का धावत आहेस, कशासाठी धावत आहेस? तिला सांगितलं, मला समुद्राला भेटायचं. विचारल्याने विचारलं, तू कधी समुद्राला पाहिलंस का? नदी पाहते का कधी सागराला? कधी भक्त का पाहतो ईश्वराला? माझा पांडुरंगाला, माझ्या बालकाला विचारलं, तू कुठं चाललास? पांडुरंगाच्या भेटीला चाललो. आणि तू पांडुरंगाला कुठं पाहिलंस का? कधी पाहिलंस का? त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मी धावत आहे. मला रूपक तुमच्यासमोर इथपर्यंत आणायचं आहे. धावता 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 नदीच्या आयुष्यामध्ये एक क्षण असा आला की हा समुद्र पुढे, हा पुढे समुद्र, ही नदी, हा समुद्र, ही नदी, हा समुद्र. नदी धावत 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 समुद्र आता समुद्राला स्पर्श झाला आणि समुद्राला स्पर्श झाल्याबरोबर नदीच नाही. जेव्हा समुद्राचा स्पर्श झाला तेव्हा नदी समुद्र झाली. माझा वारकरी जेव्हा पांडुरंगाच्या दर्शनासाठी धावत 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 गेला, धावता धावता हा पांडुरंग, हा वारकरी, हा पांडुरंग, हा वारकरी, आणि एक कृपेचा स्पर्श असा झाला की माझा वारकरीच पांडुरंग झाला. आता कुणासाठी आणि कशासाठी? देहाला देव करणारी ही वारी आहे. बिंदूला सिंधू करणारी ही वारी आहे. जीवाला शिवत्व देणारी ही वारी आहे. या वारीमध्ये तुम्ही सगळा संसार शोधू शकता. सगळ्यांच्या सगळ्या समस्यांची उत्तरं मिळू शकता. आज आधुनिकतेचा चष्मा घालून वारीकडे पाहत आहात, अवश्य पाहावं. वारीच्या अनुषंगाने अनेक प्रकारची चिंतन समोर येत आहे. येऊ द्या. सगळा समाज वारीने एकवटून
बांधून ठेवला. द्वेषाच्या विषाचं अमृतामध्ये रूपांतर करण्याचं सामर्थ्य वारीमध्ये आहे. म्हणून जर कोणी वारीवर निंदा केली असेल, वारीच्या अनुषंगानं कोणी काही अपप्रचार केला असेल, पण माझा वारीचा अमृत घट एवढा सामर्थ्यशाली आहे की ज्याप्रमाणे मीराबाई समोर ठेवलेल्या प्याल्यामधल्या विषाचं अमृत झालं, त्याप्रमाणे कोणीही जर काही वेगळा विचार करीत असेल तर तो जर वारीत आला तर तो अमृतमय होऊन जाईल, पुण्यवान होऊन जाईल, पवित्र होऊन जाईल. ही वारी माझ्या आषाढी ज्येष्ठ अष्टमी नवमीपासून ते आषाढी पौर्णिमेपर्यंत एवढ्या कालावधीपुरती आपण समजणार नाहीत अशी तुला आशा आहे. ही वारी पंढरपूरला त्या न्यायची आहे आणि काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, ही वारी अंतरंगातून भगवंतापर्यंत पोहोचवायची. आतून हा आतला प्रवास आहे. आज सुद्धा खूप आपल्या बरोबर येतं, आपण एकटे नाहीत. आतमध्ये आपण एकटे नाहीत, आपल्या बरोबर हजारो कल्पना, हजारो विकार. आता ही गोष्ट खरी आहे की आपण सगळी चिकला मातीची माणसं आहोत, म्हणून आपले गुणदोष आपण करीत असलेल्या कोणत्याही उपक्रमामध्ये येतील. आपले जे विकार आहेत, आपल्या विकाराबरोबर एकदा भजन करून पहा, एकदा स्वतःला म्हणून पहा की चल आपल्याला पंढरपूरला जायचं. कधीतरी या वारीनं मीच माझ्याबरोबर संवाद करायला प्रारंभ करावा. मी स्वतःशी बोलावं, स्वतःला विचारावं. अशी एक वारी ठेवत जा की रात्री झोपताना दिवसभरात आपण केलेली चांगली कामं आठवा. एवढ्यावर थांबू नका. आपल्याकडून काय आपल्या मनाला खंत वाटण्यासारखं घडलं हेही आठवा. कारण चांगलं काम कोणतं आणि वाईट काम कोणतं हे कोण्या महाराजांना विचारू नका, कीर्तनकार प्रवचनकाराला विचारू नका, ज्ञानी पंडिताला विचारू नका. तुमचं मन तुम्हाला सांगतं तुम्ही केलेलं कोणतं काम चांगलं आहे आणि कोणतं काम चांगलं नाही. आपलं मन आपल्याला सांगतं आणि त्या मनाबरोबर एकदा संवाद करा. आणि जी गोष्ट काल माझ्या हातून चूक झाली ती उद्या माझ्या हाताने जर होणार नाही याची मी जर दक्षता घेतली तर मी पांडुरंगाकडे एक पाऊल टाकतो. घरी बसल्या बसल्या मी पांडुरंगाकडे एक पाऊल टाकतो. माझा धर्म, माझा देव आणि माझा देश या तिघांच्यासाठी मी समर्पित आहे. हा भाव आमच्या हृदयामध्ये जेव्हा वेगानं वाहत राहील तेव्हा आमची वारी चालत आहे. कोणता माझा तुकाराम महाराजांनी सांगितलं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणवासी, बोलिले जे ऋषी साच भावे म्हणतात, झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग, शेष उरले ते सेवू. हा संतांनी आणि ऋषी मुनींनी आम्हाला दिलेला मार्ग आहे. फार सोप्या सोप्या गोष्टी आहेत. एकदा बघाच जमतंय का? रोज एक वेळेला हरिपाठ म्हणा. काही तकलीफ झाली तर मी जिम्मेदार, म्हणजे म्हणण्याच्या वेळेस बरं का.
आणि त्याच्यानंतर जर छातीत चमचम होऊ लागलं तर मग माईक सर्वांकडे जा. एकदा हरिपाठ म्हणा, एक वर्षभर एकदा हरिपाठ म्हणा. आता ही वारी आहे, त्या वारीपर्यंत फार वेळ लागत नाही. आपण हे बघता बघता हे तोंडावर पडत आहे, झोप येताना, तरी आपण तेवढा वेळ त्याला देतो. हो, एक मालक आपल्या मालकीला म्हणले की तुला 100दा सांगितलं स्वयंपाक करताना मोबाईल पाहत जाऊ नको, वरणामध्ये तू तिखटही टाकलं नाहीस, मिठे टाकलं नाहीस, वरण नुसतं पानसट लागायचे. बाई म्हणली तुम्ही 100दा सांगितलं, पण मी तुम्हाला 1000दा सांगितलं की तुम्ही जेवताना मोबाईल पाहत जाऊ नका. तुम्ही ज्याच्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायला ती पाण्याची वाटी आहे, पाण्याचा गिलास आहे, आणि वरणाची वाटी इकडे ताटलीमध्ये आहे, पण पाण्याच्या नादामध्ये तुम्ही पाण्यामध्ये बुडवायला, आणि मग पानसट लागणार नाही तर काय होईल. मला गंमत नाही सांगायची, मला हे सांगायचंय, याच्यासाठी आपण जेवढा वेळ देतो तेवढा वेळ कोणी रोखू शकत नाही. तुम्ही माझं ऐकत नाही, लेकरं घरच्याचं ऐकत नाही, पण जर एवढा वेळ याच्यासाठी देतो का हरिपाठाला वेळ लागतच की. पाठ होईपर्यंत थोडा अर्धा घंटा लागेल. पाठ झालं बरं, तुम्हाला एवढी परवानगी. आंघोळीला गेल्यानंतर डोक्यावर पहिला तांबा घेतला की हरिमुखे म्हणून देवाची द्वारे सुरू करायचं. स्नान होऊन, अंग पुसून, कपडे घालून, भान पाडेपर्यंत, भान पाडायला किती वेळ लागू द्या, काय काळजी करू म्हणलं तिची. भान पाडेपर्यंत, अप टू डेट होईपर्यंत हरिपाठ होऊन जातो. असं नका करू की स्वतंत्र हरिपाठासाठी वेळ दिलाय ना, चालेल. अहो येता जाता, उठत बसता, कार्य करिता, सदा देता घेता, वदनी वदता, ग्रास कळिता, निशा काळी शय्येवरी. ऐका, संतांनी आपल्याला किती धाडसानं परवानगी दिली आहे. निशा काळी शय्येवरी, रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा, तेजुनी भगवत चिंतन करी. आता ह्याच्यापेक्षा अजून काय आपल्याला सुख द्यावी. येता जाता, खाता पेता, किरमाई. म्हणजे काय होईल जर वर्षभर आपण हरिपाठ वाचला तर पंढरीला जाणारा प्रत्येक वारकरी हा कोणी माणूस वाटणार नाही, हा कोणी देह वाटणार नाही. माझा हरिपाठ अशी कृपा करेल की तो देवच वाटतो. हा देव आहे आणि माझा धर्म काय आहे. विष्णुमय जग. कोणाचा धर्म? तुम्हाला सगळं पाठ आहे ना, सगळं माहिती आहे तुम्हाला. इथं मेघ आहे मोठी. भेदाभेद भ्रम अमंगळ. भेदाचा भ्रम अमंगळ आहे, अभेदाचा भ्रम अमंगळ कसा होईल. तर अभेद जो आहे, अहो नदी सागराला मिळाली, तिथं भेदही संपला आणि अभेदही संपला. वारीच्या दिंडीमध्ये आम्ही सहभागी झालो, भेदही संपला, अभेदही संपला. वेगवेगळ्या विचारसरणीची मंडळी तुम्हाला जर वारीमध्ये पाहायला मिळाली, त्यांचे विचार जर ऐकायला मिळाले तरी तेही ऐकून घ्या. जिरून जातील, विरघळून जातील. वारीमध्ये कोणी जर वेगळ्या हेतून जर असेल तर माझ्या वारीमध्ये एवढी ताकद आहे की ते विरघळून नाही शकत. वारी कुणाची? वारी वारकऱ्यांची. वारी कुणाची? वारी पांडुरंगाची. एक तत्व नाम दृढधरी म्हणा. याच्याशिवाय दुसरा जो विचार केला जाईल, एका पांडुरंग वाचून आम्हाला दुसरा विचार प्रिय नाही. समाज जीवन जगत असताना, समाज सौष्ठवासाठी,
समाजाच्या समृद्धीसाठी, उन्नतीसाठी जी व्यवस्था निर्माण करून केलेली आहे, नियमांची, कायद्याची, घटनेची, या सगळ्यांचा प्रचंड आदर वारकऱ्याच्या हृदयामध्ये निश्चित राहील. वारकरी संघर्षापासून दूर राहील, वारकरी मतभेदापासून दूर राहील, मनभेदापासून दूर राहील, एकमेकावर नितांत माया करेल, कोणाबद्दलही आसक्ती ठेवणार नाही. अशी सगळी संतांची शिकवण वारकऱ्याच्या काळजामध्ये सदैव चालत राहील. वारी नाही जरी झाली तरी मला वारी करायची इच्छा आहे, वारी माझ्या मनात आहे, वारी मला आवडते, असं जरी वारंवार वाटत राहिलं तरी ती वारी पांडुरंगापर्यंत जाऊन पोहोचणार. आज मला इथं ज्ञानोबा तुकोबा जे वारी मंडळ आहे, या वारी मंडळांनी जशी घडत तशी वारी 4-4 दिवसाची, 3-3 दिवसाची अशी घडत आलेली आहे. 4 दिवस 5 दिवस झालं, कंटाळा आला, वापस आले. मी तुम्हाला सांगू, संसारातला एखाद्या अनुभवानं माणसाला मिळालेलं सुखदुःख जास्त काळ टिकत नाही, पण 4 दिवस जरी वारीमध्ये राहिलं तर जन्मभर मनुष्य विसरत नाही की मी वारीमध्ये 4 दिवस होतो, मी पांडुरंगासाठी 4 दिवस चाललो, मी कुणासाठी चाललो, मी चाललो कुणासाठी. ही एकच वेळ अशी आहे की मी माझ्या कुटुंबासाठी चाललो नाही, माझ्या बायकापोरासाठी चाललो नाही, मी भगवंता फक्त तुझ्यासाठी चाललो. कारण माझे जे पाय आहेत, माझे पाय पवित्र, मी मुखानं भगवंताचं नाव घ्यावं, माझी वाणी पवित्र व्हावी, मी कानानं भगवंताचं भजन ऐकावं, माझे कान पवित्र होते. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन. उपासना काय आहे, सगळ्यात श्रेष्ठ उपासना काय आहे, एवढा मुद्दा आपल्या समोर ठेवून मला थांबणं योग्य आहे. कारण शेवटी तुमच्या सहनशक्तीचा तरी किती अंत व्हायचा याचा मी सुद्धा विचार करणं माझं कर्तव्य आहे. एक भाव आपल्या समोर ठेवायचा आहे की पाहिन. दिंडीमध्ये का जायचं, ठीक आहे, आम्हाला गाता येणार नाही, आम्हाला मृदंग वाजवता येणार नाही, आम्हाला ती व्यवस्थित पावली खेळता येणार नाही, परंतु 5 लाख वारकरी पांडुरंगाच्या ओढीनं बेभान होऊन धावत आहे हे डोळ्यानं पाहणं ही श्रेष्ठ उपासना आहे, हे श्रेष्ठ व्रत आहे. ती उपासना घडावी. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. ज्ञानोबारायांनी सांगितलं की सगळं सुख मला कुठं मिळालं तर रूप पाहता नोचते. सगळा परमार्थ पाहण्यासाठी आहे, सगळा परमार्थ डोळ्यामध्ये आहे. तुम्हाला सांगू, माणूस आपलं पाप लपवू शकल पण त्याचे डोळे त्याचं पाप लपवू शकत नाही. सगळं महाद्वार आहे, डोळे म्हणजे महाद्वार आहे, डोळ्यावर सगळं आहे. म्हणून माझे डोळे पवित्र करायचे असतील तर मी सदैव वारीमध्ये सहभागी व्हावं, वारी पाहावी, वारीचा इतिहास पाहावा. आणि मी सुरुवातीला जे आपल्या समोर एक आवाहन ठेवलं आहे की आपल्या परभणी जिल्ह्यातली पंढरपूरची जी वारकरी आहेत त्यांचा आपण अवश्य शोध घ्यावा. ते त्या दिंडीकरांना विचारावं की ही दिंडी केव्हापासून सुरू झाली, यावेळेस सुरू झाली, का सुरू झाली. तर त्या प्रत्येक दिंडीच्या भाजपच्या इतिहासामध्ये तुम्हाला एक तरी धागा असा सापडेल की ते प्रत्येक दिंडी चालक सांगेल की आमच्या पूर्वजाला ज्यांनी कोणी दिंडी सुरू केली त्याच्यावर पांडुरंगाने कृपा केली म्हणून दिंडी सुरू झाली. प्रत्येकाच्या इतिहासामध्ये तुम्हाला हे सांगितलं की पांडुरंगाने कृपा केली, पांडुरंगाने कृपा केली. हा इतिहास ग्रथित व्हावा आणि आपल्या सर्वांचं जीवन वारी अनादी काळापासून चालत असलेली ही वारी. असं शास्त्र पुराणामध्ये असा संदर्भ आहे की महादेव सुद्धा वारी करीत होते. ते सुद्धा पांडुरंगाच्या वारीला गेले. तर ते पांडुरंगाच्या वारीला गेल्यानंतर पांडुरंगांनी त्यांना पाहिल्यानंतर भगवान विष्णू स्वरूप पांडुरंगाला इतका आनंद झाला की त्यांनी त्या महादेवाला मस्तकावर धारण केलं. म्हणून परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. ते
शिवशंकराचार्यांनी हे अष्टक आपल्या समोर ठेवलं. तर अशा सर्वांना प्रिय असलेली वारी, या वारीच्या निमित्तानं काही हृदयचे भाव आपल्यासारख्या अधिकारी संत वृत्तीच्या भाविकापुढे ठेवायचा योग आमच्या रजतरावजीमुळं लाभला. त्याबद्दल आणि ज्ञानोबा तुकोबा जे वारी मंडळ आहे, या वारी मंडळाने इतके परिश्रम करून इतकी अत्यंत सुंदर व्यवस्थेमध्ये ही समाज परिवर्तन करणारी, समाज परिवर्तनाची मागणी करणारी, समाज परिवर्तनाचा एक 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 पैलू सांगू का? पूर्वी असण्यापासून दिसण्यापर्यंत वारी आली, आता वारी दिसत आहे. खूप त्याचं दर्शन विलोभनीय आहे. ती दिसणारी वारी पुन्हा आपल्या असण्यामध्ये परावर्तित व्हावी, हे परिवर्तन आमच्या आयुष्यामध्ये घडावं. की दिसत आहे ती वेगळी आहे, आणि माझी अंतरंगाची जी वारी आहे ती वेगळी आहे. सुशिक्षितांनी सहभागी व्हावं. अहो, किती माता भगिनी सहभागी होतात, केवढा महिला मंडळाचा सहभाग असतो. गेल्या वर्षीच्या माहितीमध्ये तर एक रात्र आम्ही त्या चिखलामध्येच आम्हाला झोपायचा प्रसंग आला. म्हणजे दुसरं नव्हतंच काही, चिखलच होता. चिखलामध्ये झोपल्यावर सुद्धा आनंद असा होता की जणू काही माझा पांडुरंग माझ्या पाठीवरून हात फिरवत आहे, असा आनंद चिखलामध्ये सुद्धा देते. तिला म्हणावं वारी, ही आमची वारी संकटामध्ये सुद्धा, अडचणीमध्ये सुद्धा, थोड्या अडचणी असतात का, त्या अडचणीमध्ये सुद्धा आम्हाला पांडुरंगाचा स्पर्श घडवते. या वारीनं आमच्या अंतःकरणामध्ये एक एवढंच परिवर्तन करावं की आज जे आम्हाला वाटतं ते आम्हाला दिसावं. स्वर्ग वैकुंठ मृत्यूनंतर पाहावा असं नाही, असं घडत नाही. या उघड्या डोळ्याने अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रुक्मा देवीवरू भून मानली कैसी, देखिला देखिला बाईम्या देवाचा देव. तर हे जे ही सगळे देव आहेत असं मला आता वाटतं फक्त, पण मला त्याची प्रचिती येते. वाटणं सुद्धा गोड आहे, परंतु विठ्ठल जळीस्थळी भरला रीता धाव नाही उरला, किंवा जे जे भेटे भूत ते ते मानिले भगवंत. हा जो बदल आहे, हा बदल वारकऱ्यामध्ये घडतो, घडत राहतो. आपल्या सगळ्यामध्ये सुद्धा समाजामध्ये आज जो द्वेष पसरलेला आहे, तिरस्कार पसरलेला आहे, स्वार्थ पसरलेला आहे, लौकिकाची अभिलाषा पसरलेली आहे, अहंकाराचा वारा सुसाट सुटला आहे, सैराट सुटला आहे. तर समाज परिवर्तन म्हणजे काय? तर अहंकारापासून मी थोडा बाजूला सरकेल का? एक सूत्र ठेवतो, काळजीपूर्वक लक्षात ठेवा. अहंकारानं फार नुकसान होत नाही, थोडंफार होतं, परंतु दांभिकपणामुळे जास्त नुकसान होतं. परमार्थामधला दांभिकपणा कसा काढून टाकता येईल हे समाजाचं परिवर्तन व्हावं. कर्ता कोण आहे याची जाणीव सतत कायम राहावी, हे सामाजिक परिवर्तन घडावं. माझ्या घरामध्ये माझे आई वडील जर वृद्ध असतील माझ्या भाग्यानं, तर त्यांची सेवा पुंडलिकाचं स्मरण करून माझ्या हाताने कशी होईल. माझ्या घरची माझी जी गृहलक्ष्मी आहे ती परमेश्वरानं माझ्या संसारातून भाविक भक्त समाजाला प्रदान करण्यासाठीची एक व्रत उपासना म्हणून माझी गृहस्थाश्रमामध्ये जर गृहलक्ष्मी माझ्यासोबत आहे, तर तिचा सन्मान कसा वाढेल, तिचा आदर कसा वाढेल. हे सामाजिक परिवर्तन, ही वारी सामाजिक परिवर्तनाची आपापल्या घरापासून सुरू होईल. माझ्या मुलाला माझ्याबद्दल आदर वाटावा असं माझं वर्तन कसं राहील, भावाभावामध्ये प्रेम कसं राहील,
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. तुकडोदास महाराजांनी प्रार्थना केली की या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची असा दे. नांदोत सुखे गरीब आमिर एकमतानी. सामाजिक परिवर्तन वारीदाची हवा आहे. नांदोत सुखे गरीब आमिर एकमतानी. मग हिंदू असो ख्रिश्चन हो इस्लामी. सौंदर्य रमो घरघरात स्वर्गीया परी. ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती वावरी. तुकड्यास सदा या सेवे माझे असू दे, देवरची असा दे. हे परिवर्तन समाजामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये घडत आहे. काय होतं, फक्त चांगल्या गोष्टीला बातमी म्हणल्या जात नाही, वाईट गोष्टीला बातमी म्हणल्या जाते. 5 लाख वारकरी एका 2 दिंडीमध्ये आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून किती असतील? चांगल्या गोष्टी खूप आहेत, खूप समाजामध्ये चांगल्या घटना घडत आहेत. या सगळ्या चांगल्यांना वंदन करणं आणि अधिक चांगलं होण्यासाठी परिवर्तन जे नामदेव बाबांनी एक परिवर्तनाची अभिलाषा व्यक्त केली आहे, ती परिवर्तनाची अभिलाषा आपल्या समोर ठेवतो आणि आपल्या समोर आपल्यासारख्या अत्यंत सुजाण भक्तीनं ओतप्रोत असलेल्या, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये परमार्थ जगत असलेल्या आपल्यासारख्या सगळ्या भाविकांना अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो. आणि नामदेव बाबांनी जे परिवर्तन मागितलं आहे त्या परिवर्तनाची अभिलाषा नामदेव बाबांच्या शब्दामध्ये व्यक्त करतो. ज्यांनी हे कार्य, हा सोहळा अत्यंत सौंदर्यपूर्ण आणि भक्तिरसानं परिपूर्ण करण्यासाठी ज्यांनी परिश्रम केले, त्या सगळ्या ज्ञात अज्ञात वारकऱ्यांचे हृदयापासून त्यांना वंदन करतो. इथं आपल्या सोबत मला तुम्ही ठेवलं आणि जवळजवळ तासभर मला तुम्ही सहन केलं, याही बद्दल आपल्या सगळ्यांना मी प्रणाम करतो. आणि नामदेव बाबांच्या एका दिव्य सामाजिक अभिलाषेनं या निरूपणाला विराम देतो. मला याची कल्पना आहे की 7:07 मी बोलायला सुरुवात केली होती. आता 8:08 झाले आहे. पुरे झालं, एवढं पुरेसं आहे. या बोलण्यामध्ये जो काही हृदयीचा भाव आहे तो भाव आपल्यापर्यंत पोहोचावा. जी काही चूक किंवा उणीव किंवा ज्या अपेक्षा घेऊन आपण आला असाल, तर त्या अपेक्षेचं पात्र जर रिकामा असेल तर त्याच्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. जे चूक असेल ते माझ्या उपरण्यामध्ये, म्हणून आमच्या लोकांजवळ उपरणे फार मोठे असतात. काय चुकलं ते आमच्या उपरण्यामध्ये टाका, घरी नेऊन आम्ही पुन्हा ते धुवून पुन्हा नीट वागण्याचा प्रयत्न करू. आपण अत्यंत आत्मीयतेनं माझे भाव तुमच्यापर्यंत तुम्ही स्वीकारले. परमात्मा तुमचं सदैव कल्याण करो. नामदेव बाबांच्या एका दिव्य अभिलाषेनं मी या निरूपणाला विराम देऊ इच्छितो. नामदेव महाराजांनी असं सांगितलं आहे की हीच अपेक्षा समाजाच्याकडून, समाज परिवर्तनाची सगळे हीच अपेक्षा आहे. नामदेव बाबांनी सांगितलं, अकल्प आयुष्य व्हावे तयार. सज्जन माणसं निरोगी राहावीत, सज्जन माणसं समृद्ध राहावीत, सज्जनांचं कुळ कधी खंडू नये. जोपर्यंत सूर्यचंद्र तारे होते आले आहे, याला म्हणतात हा कल्प. बरं का, कल्प खूप असतात, परंतु सगळ्या कल्पाच्या आधी आणि नंतर पर्यंत सुद्धा ईश्वर निष्ठांची मान्य आली कधी विरोध होऊ नये. म्हणून म्हणले अकल्प आयुष्य व्हावे. उत्तम आयुष्य असावं वारकऱ्यांचं, उत्तम आयुष्य असावं धर्मकार्य करणाऱ्यांचं आरोग्य उत्तम असावं, आर्थिक समृद्धी उत्तम असावी, अकल्प आयुष्य व्हावे त्याला. माझी सगळं असं नाही जेवढे पीटीआरवर किंवा सातबाऱ्यावर जेवढे नाव आहेत तेवढेच माझे नाही. माझी सगळा. पण नामदेव महाराजांनी इथे एक बारीक टर्म्स अँड कंडिशन ठेवली आहे. ती काय आहे? हरीच्या दासा. तरी तरुण जीवे चरणास लागावे आणि अगरवता करावे. दास्य सगळं संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भागे दास झालो त्या. अकल्प आयुष्य व्हावे त्या माझी या सगळा हरीची एक दासा.
आणि दुसरी मागणी केली समाज परिवर्तनासाठी. ही मागणी फार महत्वाची आहे. कल्पनेची बाधा नसो कोणे काळी. आपलं सगळं जीवन कल्पनेतल्या दुःखानंच त्रस्त झालेलं आहे. असं झालं तर कसं होईल. कल्पनेची बाधा नसो कोणे काळी. पुढे नामदेव बाबा म्हणतात ही संत मंडळी कशी असो सांगा बरं तुम्ही. सगळेजण सांगा. सगळ्यांना माहित आहे. आम्हीच मला एक लगावून बोलायला लावायचं. सगळ्यांना माहित आहे ही संत मंडळी सुखी असो. असं आहे. निर्धन हे धनवान सुखी. धनवान कहे सुख राजा को भारी. राजा कहे चक्रवर्ती सुखी. चक्रवर्ती कहे सुख इंद्र को भारी. इंद्र कहे मैं काहे को सुखी. सुखी है संत दुनियादारी. संत कहे संतोष में सुख. संतोष विना सब दुखी यारी. ही संतांची शिकवण आहे. संतांनी सांगितलं सुखी कोण आहे की ज्याला संतोष आहे तो सुखी आहे. आणि असा संतोष कुणाला असतो तर असा संतोष हरीच्या दासांना असतो, वारकऱ्यांना असतो. म्हणून अकल्प आयुष्य व्हावे त्या तुला माझी सगळं हरीचे दासा. कल्पनेची बाधा नसो कोणे काळी. ही संत मंडळी सुखी असो. पुढचं मात्र नुसतं कानात ठेवू नका, हृदयामध्ये ठेवा. नुसतं हृदयात ठेवू नका तर ते कृतीमध्ये ठेवा. ते नुसतं कृतीमध्ये ठेवू नका तर ते पांडुरंगाच्या चरणाशी अर्पण करा. महाराज म्हणले नामदेव बाबा अहंकाराचा वारा. इथंच परिवर्तन आहे. सगळं सगळं परिवर्तन इथून घडणार आहे. अहंकाराचा वारा न लागो. की संतांचं मानसशास्त्र गोड आहे. त्यांना माहित आहे की हे एवढा क्रीडा काही ह्याच्या डोक्यात जाणार नाही. म्हणून डोक्यावर हात फिरून त्याला राजसा माझ्या राजा म्हणून लाडानं सांगितलं. अहंकाराचा वारा न लागो राजसा. पुन्हा माझ्या विष्णुदासा भाविकांचं. आणि शेवटी नामदेव बाबा म्हणतात नामा म्हणे कया असावे कल्याण. ज्या मुखे निधान पांडुरंग. माझ्या सोबत म्हणा आपण अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा. माझी या सगळा हरचे दासा. कल्पनेची बाधा नसो कोणे काळी. ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण. ज्यामुखी निधान पांडुरंग. पुंडलीक वरदे हरिच श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके दोषोन्मद जावे. जे खळा तुझी व्यक्ती सांगतो. भूतात्मस्मरे द्वैताचे निर्धारो. जो देवांशील तो केला हो. वर्षत सकळ मंगळी. अनवरत भूमंडळी. चला कल्पतरूचे आरव. बोलती जे आनवर. चंद्रमेळे आंचन. जे सर्वाही सदा सज्जन. विपवना सरस्वती. भजिजो आदिवृत्ती. आदिगंधोपजीये. दृष्टा दृष्टविवे. ये तमणे श्री विश्वेश्वराव.
हरी विठ्ठल, हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.